हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे. आज आहे 31 आणि आज आम्ही चाललोय पप्पा आणि आज आम्ही चाललोय पुण्याला. जेजुरी वगैरे आम्ही उद्या करणार आहोत. त्यासाठी सगळी फॅमिली आहे, माझी फॅमिली, शशांकची फॅमिली, अशा आम्ही 2-3 गाड्या आम्ही एकत्र जाणार आहोत आज. आणि जेजुरीला आम्ही भक्तनिवासला स्टे करणार आहोत. सो चला आपण आज जाऊया देव दर्शनाला. तर मंडळी आम्ही कुठे चाललोय? हो पाहुणं, कुठे चाललोय? आपण जेजुरीला चाललोय. जेजुरीला चाललोय. ओके, हे बघा आम्ही जेजुरीच्या वाटेवर लोणावळ्याला पोहोचलेलो आहे. आता रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आम्ही 3 वाजता पोहोचू, है ना? 3 नाही, 2 वाजता पोहोचू. नाही बघा, ड्रायव्हरनी गेलं टाकला डायरेक्ट 2 वाजता. आम्ही जेवायला पण थांबणार आहे. गाईज आम्ही इकडे आलोय, इथे मध्येच थांबलोय. कुठे आलो ताई आपण? लोणावळा फूड मॉलला आम्ही आलोय. सगळ्यांना प्रेशर आलं जोरात, कारण AC फुल चालू होती. हा लाव ना दरवाजा. सो आता आम्ही जातोय वॉशरूमला आणि काहीतरी खातो आणि मग आम्ही पुढे जातो. आम्ही फिरतोय. याचा उपवास आहे, आज बुधवार आहे आणि ह्याला हा नॉनव्हेज नाही खाऊ शकत, त्याच्यामुळे आम्ही फिरतोय, व्हेज जेवण शोधतोय. आणि आम्ही ऑलरेडी आमच्यासाठी बिर्याणी घेतली आहे ऑलरेडी आणि शॉर्मा घेतलं आहे जे नॉनव्हेज खाते त्यांच्यासाठी, आणि हा नाही खात आहे. दाल खिचडी मम्मीचे आले, चांगला आहे ना पप्पा? पप्पा तर भेटवतात एकदम बिर्याणी. मम्मी डाळ राईस खाते. हॅपी न्यू इयर. 1 वर्ष 2026 ला आलो आपण. हायवेवरनं सगळीकडे असे फटाके फुटतात. कुठे गेले फटाके आता? आणि इकडे मी पण दाखव, मी पण हॅपी न्यू इयर मध्ये एंट्री केली. ते बघा, ते बघा. कोंडव्याला आता मी थांबलोय चहा प्यायला. त्यांनीच मस्तपैकी आम्हाला गाडीमध्ये चहा आणून दिले. चांगले चहा? हो चांगले. देईल ना तो, अजून ते घेतील, सांगते त्याला. ते भक्तनिवासला आलोय, तुम्हाला दाखवते. कसे झोपले सगळेजण. हा, आम्ही 2 रूम बुक केल्यात, पण आम्ही सगळेजण एका रूम मध्ये झोपलोय. हा, वर VIP झोपलेत आणि आम्ही खाली चिल्ली पिली लोक बसलो. Early the next morning. सो आम्ही तयार आहोत. मी अशी दिसते, मी खूप झोपेत आहे ॲक्च्युली. मम्मी अशी आहे, तन्या पण आल्या. सगळं गोंधळ आहे इकडे. आणि असे अस्मिता आहे आणि असे सगळे तयार आहेत. आणि मी आणि शशांकने मला उचलायची प्रॅक्टिस केली. खूप फनी होतं ते. सकाळी मी लवकर उठले आणि उठून मी अंघोळ करून परत झोपले. सो मी अशी दिसते तुम्हाला. थोड्या वेळाने मी फ्रेश होईन. पुढे आली आहे गणपती बाप्पा. येलकोट जय मल्हार. सदानंदाचा. अरे येळकोट असतात. सो आम्ही जेजुरीला पोहोचलो. इथे माझ्या मागे गड आहे आणि आता आम्ही चाललोय वरती. गड चढतो. मला उचलणार आहे. जय मल्हार. आलोय भेटीला. भेट आमची मान्य करा. संसार सुखाचा राहू द्या. यश येऊ द्या. पुढच्या वेळेस चिरंजीव भेटीला येऊ द्या. संसारात
काही कमी करून देऊ नका. नाव घ्या ताईंचं. श्रुतिका. दादांचं नाव काय? नाव म्हणायचं. किती पायऱ्या उचलताय? 5, 11, 21. म्हणा खंडेराया मानाच्या 5 पायऱ्या उचलते. 5 पायऱ्या उचल. संसाराचा भाग उचला. संसाराचा किती करू? 200 करू? 500 करू? 100 संसार दोघांचा आहे का एकट्याच आहे? दोघांचा आहे. दोघांची द्यायची. 2 हात करा. म्हणा मल्हारीची वारी. म्हणा मल्हारीची वारी. मल्हारीची वारी. म्हणा माणसाबाणीची वारी. माणसाबाणीची वारी. चला आमच्या घरी. चला आमच्या घरी. वटी करा मधली देवटी. 5 पायऱ्या उचलायच्या मग वटी काढायच्या. नारळ घरी न्यायचा. घरी गेल्यावर फोडायचा. देव घरात तुमच्या. त्या 2 वाट्या नारळ यांच्या हातनं व्हायचा. हा भांडारा तुमच्या हातनं व्हायचा. वरती करा. दोघांचे करायचे 200. संसार दोघांचा आहे ना? संसार दोघांचा आहे. मुलगा झाल्यावर खटपाना करायचा. आता नाही. मुलगा झाल्यावर खटपाना करायचा. पुढच्या वेळी खटपाना करायचा मुलगा झाला. यांना माहिती का? यांना माहिती का? पुढे उचल आता. दमले की उचल. पूर्व दरवाजा. परत जा परत जा. पाय सरळच ठेव. फोटो काढतो लवकर. या माझी काय अवस्था झाली आहे. त्यांनी टिकली वगैरे सगळी काढून टाकली. सगळं ते लावता. सो आता आम्ही जातोय आमच्या रूमवर. साडी वगैरे चेंज करतो आणि नंतर आमचं पुढचं डेस्टिनेशन आम्ही ठरवतो. Later. जोगेश्वरी मिसळ खायला आलो. इथली फेमस मिसळ. माझं काय अवतार झालंय. तुझा दाखव. हे बघा बघा. स्मितच्या गाडीवर बसणार आहे. ते खुशी बघा चेहऱ्यावर काय आहे ती. आणि आम्ही खाल्ले मस्तपैकी. पोट भरून मिसळ खाल्ले. मिसळ, ओली भेळ, मसाला डोसा, साधा डोसा, सगळं काय काय खूप मागवलेलं. बिल खूप छान आलं. चांगलं आलं बिल. आणि आता आम्ही निघतोय नारायणपूरला जायला. नारायणपूरमध्ये एवढी गर्दी आहे ना. एवढं ट्रॅफिक. त्यात आज गुरुवार आहे. एकमुखी दत्त आहे इथे आणि दत्त आहे तिथे. आणि इथे खूप गर्दी आहे. म्हणजे जवळपास आम्ही अर्धा पाऊण तास त्या गर्दीतच ट्रॅफिकमध्येच होतो. जो आम्हाला 10 मिनिटचा रस्ता होता ना, तो अर्धा पाऊण तास आम्हाला तिथे गेला. आता आम्ही जातो देवळात. गाडी पार्क केली इथे मागे आणि देवळात जातो आता.
खूप गर्दी आहे. इतकी गर्दी होती तिथे खाली की खूप म्हणजे त्यांचं नियोजन व्यवस्थित नाहीये. आणि जे की एक मिनिट फोन आला, त्यांचं नियोजन व्यवस्थित नाहीये, बिलकुल व्यवस्थित नाहीये. नुसती चेंगराचेंगर होती. लहान मुलांनी तर इकडे येऊच नाही मी तर म्हणते, कारण लहान मुलांची खूप हालहाल होती इकडे आल्यावरती. बाकी दर्शन पण आम्हाला 1 सेकंड पण नाही मिळालं आणि ते पण गर्दीमध्ये. खूप वाईट अवस्था होती, खूप वाईट अवस्था. नियोजन करायला पाहिजे ह्या लोकांनी इथे. एवढे भाविक जर तुमच्याकडे येतात तर तुम्ही नियोजन करायला पाहिजे. आम्ही थोडा ब्रेक घेतलाय इथे. तुमचा रस पितोय, चहा पितोय आणि कोणाला वडापाव वगैरे खायचे असतील ते वडापाव घेणार आहे. आणि आम्ही हे मटर घेतले इथे. ते चांगली मिळते मटर. मी उसाचा रस पिणार आहे.